डॉक्टर समीर, आपण अवधूत वाघांकडे जाऊयात. अवधूत वाघ, आता मनीषा कायंदेंनी ज्या प्रकारची भूमिका मांडली, त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं विजन डॉक्युमेंट होतं, आमच्या काही योजना होत्या. मगाशी संजय मिस्किन यांनी उल्लेख केला होता की उद्धव ठाकरेंच्या स्वप्नातल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या योजना आहेत, त्याचा काही उल्लेखच होत नाही, त्याचा विचार केला जात नाही. जर हे सरकार दोघांचं असेल, भाजपचं आणि शिवसेनेचं असेल, तर शिवसेनेला या सरकारमध्ये से नाही, अशा प्रकारचं एक म्हणणं त्यांचं आहे. दुसरं म्हणजे भूसंपादनासारख्या काही गोष्टींबद्दल त्यांचा आक्षेप आहे. अशा वेळी तुम्ही तुमच्या मित्रपक्षाची समजूत कशी काढणार आहात? नाही, मनीषाजी शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. शिवसेनेची, त्या पक्षाची जी मतं आहेत ती माध्यमांकडे मांडणं हे त्यांचं काम आहे आणि शिवसेनेची मतं आहेत तर त्यांचा आम्ही सन्मान करतो. टेलिमेडिसिनचा कार्यक्रम जो असेल तो आरोग्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्यांनी राबवावा अशी आमची पण इच्छा आहे. आरोग्यमंत्री आदरणीय डॉक्टर दीपक सावंत साहेब हे शिवसेनेचेच आहेत. शिक्षणाचा जो प्रश्न आहे त्यांनी जो म्हटलेला आहे तो आमचे शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब यांनी ऑलरेडी हातामध्ये घेतलेला आहे. जर तुम्ही पाहाल तर ज्या दिवसापासून शपथ घेतली त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक पेपरच्या हेडलाईनवर विनोदजी आहेत. म्हणजे अगदी जर काल पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचा वजनाचा प्रश्न असो किंवा उच्च शिक्षणाचा प्रश्न असो, सगळीकडे विनोदजी काम करतात आहेत. मला असं वाटतं की कुठच्याही पक्षाची जर स्वतःच्या ताकदीवर जर सत्ता येत नसेल आणि आपण जर युतीमध्ये काम करत असू तर वेगवेगळ्या खात्यामध्ये असलेल्या मंत्र्यांच्या मार्फत आपल्या पक्षाची ध्येय आणि धोरणं राबवणं हे मला वाटतं शिवसेनेला पण सहज शक्य आहे. माझी अशी एक विनंती आहे की शिवसेनेची पण जी काही ध्येय आणि धोरणं आहेत जी महाराष्ट्राला उपयुक्त आहेत ते जे वेगवेगळे मंत्री खात्याचे आहेत, भले ते शिवसेनेचे असू देत किंवा भारतीय जनता पक्षाचे असू देत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी ते जरूर राबवावीत. डॉक्टर राजू वाघमारे, मला एक सांगा, शिवसेना असल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? कारण तुमचं जे काम आहे ते काम त्याहून आक्रमकपणे शिवसेनाच करते आहे. अशा वेळी तुमचा नक्की रोल काय असणार आहे? नाही संजयजी, बघा की ज्यावेळी या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष होता तेव्हाही आणि आत्ताही. आम्ही त्यावेळी ठामपणे सांगितलं की जनतेने दिलेला जो आम्हाला मॅन्डेट आहे त्याच्याप्रमाणे आम्ही विरोधी पक्षात बसू आणि आम्ही विरोधी पक्षाची भूमिका अगदी जबाबदारीने पार पाडू. आमच्या भूमिकेमध्ये कुठेही कन्फ्युजन नाहीये. आता त्या मनीषा कायंदे ताई बोलत होत्या प्रवक्त्या शिवसेनेच्या की सरकार नवीन आहे, सरकारला वेळ दिला पाहिजे. मग त्यांनी तोच ऍडवाइस त्यांच्या अध्यक्षांना द्यायला पाहिजे, त्यांच्या संजय राऊतांना द्यायला पाहिजे की सरकार नवीन आहे, तुम्ही कशाला एवढे भांडताय. शिवसेनेला एक्झॅक्टली कुठे उभं राहायचंय याच्यापेक्षा त्यांची भूमिका आता अशी चाललेली आहे की सरकारमध्ये राहायचं पण आपल्या पक्षाचा जनाधार वाढला पाहिजे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. कारण त्यांचा भाजपवर विश्वास नाहीये. आज नाही तर उद्या जर आपण बाहेर पडलो तर आपली परिस्थिती परत वाईट होऊ नये यासाठी जनाधार पकडून ठेवण्यासाठी ही भूमिका घ्यायची, हे शिवसेनेचं धोरण चाललेलं आहे. बीजेपीचं जर धोरण तुम्ही बघाल तर त्यांना माहिती आहे की जर सेना गेली तर राष्ट्रवादी कदाचित आम्हाला सपोर्ट करू शकतं अशी त्यांच्या मनात शंका असावी. पण याबरोबर या महाराष्ट्रातील जनतेला एवढं कळून चुकलेलं आहे की हे दोन्ही पक्ष ज्या विकासाच्या गोष्टी करतात बीजेपी आणि शिवसेना, तो विकास काय महाराष्ट्राच्या नशिबी येणार नाहीये. सेनेचं कन्फ्युजन हे निवडणुका 5 वर्ष होईपर्यंत काही दूर जाणार नाही. संजयजी यांना कोणी अडवलेलं नाहीये, जबरदस्ती केलेली नाहीये की सरकारमध्ये थांबा. जर तुम्हाला पटत नसतील धोरणं, जर तुम्हाला शेतकऱ्यांचा एवढा कळवळा आला असेल तर विरोधी पक्षात या, रस्त्यावर उतरा आणि लोकांच्या बाजूने उभं राहा. मग तसंही करायचं नाहीये, भूमिका बदलायची नाहीये आणि दोन्ही दगडावर पाय ठेवायचे. बरोबर राजू वाघमारे, हाच प्रश्न आपण मनीषा कायंदेंना विचारू. मनीषा कायंदे, दोन्ही दरडींवर तुम्ही पाय ठेवताय अशा प्रकारची भूमिका राजू वाघमारेंची आहे. तुम्ही सुरुवातीला विरोधी पक्षनेतेपद घेतलं, नंतर सरकारमध्ये गेलात. ही जी तुमची दुटप्पी भूमिका आहे त्याच्याबद्दल आता टीका होते, काय म्हणणं आहे? नाही, असं आहे की राजू वाघमारेजींना कुठेतरी संभ्रम होतोय. महाराष्ट्राच्या जनतेने हे सरकार निवडून दिलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचं नशीब काही तितकं वाईट नाहीये की पुन्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं एकत्र सरकार येईल.
महाराष्ट्राचे जनतेचे दिवस नक्कीच चांगले दिवस, अच्छे दिन येणार आहेत आणि ते निश्चितच येतील आणि ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाच आणेल एवढा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करते. असं आहे की विरोधी पक्ष जे आहे त्यांनाही काही कन्व्हिक्शन असलं पाहिजे ना. त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या आंदोलनामध्ये कन्व्हिक्शन येणार कुठून? कारण त्यांनी तेव्हा महाराष्ट्राने त्यांना 15 वर्ष दिलीत. त्यावेळी त्यांनी काय केलं, कोणते दिवे लावून दाखवले? त्याच्यामुळे म्हणून तर त्या सत्तेपासून दूर आहेत आणि म्हणून ही त्यांची तडफड चालू आहे. येणं प्रकारेनं हे सरकार पडावं किंवा यांच्यातले मतभेद वाढावे. बरोबर. मनीषा कायंदे, तुमचा मुद्दा पोहोचला. आपल्याकडे वेळ आता अगदी कमी आहे. डॉक्टर समीर दलवाईंकडे मी परत जातो. समीर दलवाई, आता मनीषा कायंदेंनी मांडलेली भूमिका सोडा, पण मला एक सांगा की एकूण तुम्ही या सरकारचं मूल्यमापन नक्की कसं करता आहात? हे सरकार सत्तेवर आल्यापासून त्याचे जे प्राधान्यक्रम आहेत, मगाशी अवधूत वाघांनी जो उल्लेख केला राज्यपालांच्या अभिभाषणाचा, त्या प्राधान्यक्रमांच्या अनुषंगानं, एकूण सरकारच्या धोरणांच्या अनुषंगानं तुम्ही या सरकारकडे कसं बघतात? आम्हीच नव्हे पण तुम्ही आम जनतेशी जरी विचारलं तर एव्हरीबडी इज टोटली डिसअपॉइंटेड, टोटल फेलियर असं दिसतंय. आणि त्या फेलियरला ते मगाशी म्हणाले की अजून काही काळ अवधी तुम्ही द्यावा वगैरे. हा मुद्दा जरी बरोबर असला तरी हा जो अवधी गेलेला आहे त्याच्यात जर तुमच्या दोन्ही पक्षांचा जर समन्वयच नसेल आणि तुम्ही एका दुसऱ्याशी स्वतःच्या राजकीय एक्झिस्टन्स, म्हणजे शिवसेना इज इन एक्झिस्टेन्शियल प्रॉब्लेम असं आपण म्हणतो तसं झालेलं आहे. तुम्ही स्वतःचं वर्चस्व ठेवण्यासाठी जर तुम्ही लढत असाल तर तुम्हाला वेळच कुठे मिळणार जनतेचा विचार करायसाठी? तेव्हा अगोदर 15 वर्ष आम्ही काय केली आणि नशीब वाईट होता वगैरे असं बोलण्यापेक्षा आधी तुम्ही दोघं मिळून एकत्र आधी जनतेसाठी काय करणार आहे ते विचार करा. तुम्ही एवढ्या मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत, अशा मोठमोठ्या घोषणा करून तुम्हाला मतं मिळाली. त्या घोषणांच्या बद्दल आता बसून तरी काहीतरी विचार करा. आता त्यांचे जे शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत, एकदा बोलताना स्वतःच त्या म्हणाल्या की आमचे काही जे उद्धवजी ठाकरेंनी विजन डॉक्युमेंटमध्ये घेतलेले मुद्दे येत नाहीयेत म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलतोय. लँड एक्विजिशन बिल आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही त्याच्या विरोधात बोलतोय. आणि नंतर परत बोलताना बोलायचं की विरोधक बरोबर भूमिका घेत नाहीयेत. हे म्हणजे असाच पद आहे. तुम्ही हे सर्व सोडून विरोधकांची बाजू तुम्ही सोडा. तुम्ही जनतेने जो तुम्ही विश्वास तुम्हाला दाखवलेला होता काही महिन्यांपूर्वी, तो किती तेजीने घसरत चालला. अवधूत वाघ माझ्याकडे अगदी 30 सेकंद आहेत. 30 सेकंदांमध्ये मला सांगा की हा विश्वास घसरतोय असं लोकांचं म्हणणं आहे. तुम्ही आता काय करणार आहात आणि काय करायला पाहिजे? आम्ही जे काही करतो आहोत ते योग्यच करतो आहोत आणि यापुढे पण जे करू ते योग्यच करू. 123 आमदार आमचे आणि शिवसेनेचे 62-63 जवळजवळ 200 आमदार या सरकार बरोबर आहेत. आज विरोधी पक्षांना काही कामधंदा नाहीये. आणखी त्यांना हे आंदोलन घोषणा हे करत राहू देत. आमच्या सदिच्छा त्यांच्या बरोबर आहेत. पुढचे 5 वर्ष तुमचा हा असाच कार्यक्रम चालू राहू देत. या महाराष्ट्रातल्या जनतेचं कोट कल्याणाचं काम आम्ही याच्या पुढे पण चालूच ठेवतो. संजय मिस्किन, आपला वेळ अगदी संपत आलाय, पण शेवटी मला सांगा की आता हे सगळी जी काही चर्चा आपण ऐकतो आहोत, एकतर राज्यासमोर असणारी आव्हानं आणि त्याच्यावेळी सरकार विरुद्ध सरकार असा रंगलेला सामना हा एक भाग आहे, आणि दुसरा म्हणजे बदलणारी राजकीय समीकरणं. काय वाटतं, काय होईल? नाही, मुळात जे सध्या चालू आहे त्याच्यावरून एक दिसतं की राज्यापुढील नैसर्गिक संकट आणि राजकीय अस्थिरता जरी आत्ता जाणवत नसले तरी ते अंतर्गत आहे, खदखदते आहे. ज्यावेळेस अशी राजकीय अस्थिरता असते त्यावेळेस आर्थिक अस्थिरता आपोआपच निर्माण होते. आणि आर्थिक सक्षमता जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत राजकीय अस्थिरता संपत नाही आहे. आणि हेच काम आता देवेंद्र फडणवीस यांना या पहिल्या अधिवेशनात करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. हा अर्थसंकल्प जर त्यांनी अत्यंत सक्षमपणे दिला, आर्थिक सक्षमतेचा एक नमुना म्हणून जर सादर केला तर शिवसेनासुद्धा आपोआप शांत होईल. कारण शिवसेनेला वाटेल की बाहेर पडून म्हणजे कुठलीही राजकीय अस्थिरता आणून उपयोग होणार नाही. त्यामुळे हे अधिवेशन आणि या सगळ्या प्रक्रियेमध्येच देवेंद्र फडणवीस हे शांत आहेत. राजकीय नेत्यांचे, मंत्र्यांचे एकमेकावरती आरोप प्रत्यारोप होत असतील, पण हे फडणवीस कुठल्याही पद्धतीनं काही बोलत नाही. ते उद्योगांची गुंतवणुकीकडे त्यांचं लक्ष आहे. विजन डॉक्युमेंट त्यांचं तयार आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं शिवार अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि आता अर्थसंकल्पामध्ये ठोस तरतुदी काय करायच्या याच्यावरती त्यांचं सगळं लक्ष असल्याचं या सगळ्या त्यांच्या शांतीवरून दिसतंय. त्यामुळं अर्थसंकल्प जितका सक्षम असेल तितकी राजकीय अस्थिरता आपोआप मावळ होईल. आणि जर अर्थसंकल्प जर सक्षम नाही झाला तर राजकीय अस्थिरता ही अतिशय महत्वाचा मुद्दा संजय मिस्किन की अर्थसंकल्प ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि देवेंद्र फडणवीस हे आव्हान कसं पेलतील ते आगामी काळात समजेल. अवधूत वाघ आणि मनीषा कायंदे दोघांची चर्चा ऐकल्यानंतर हे लक्षात आपलं येतं की वाद आहेत, तणाव आहेत, पण कदाचित या ताणतणावावर मात करणं सुद्धा त्यांना शक्य होईल. काय आगामी काळामध्ये असणारे संजय मिस्किन म्हणाले त्याप्रमाणे राजकीय समीकरणं बदलू शकतात. एकूण हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे.
सरकार विरुद्ध सरकार असा सामना रंगणार याच्यात काही शंका नाही. यातनं राज्यातली राजकीय समीकरणं तर बदलतीलच. मुंबई आणि आता बाकी महापालिका निवडणुका तोंडावर आहेत असे बरेच संदर्भ आहेत. दिल्लीच्या फटक्यानंतर भाजप आणि मोदी लाट ओसरली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नवी राजकीय समीकरणं अस्वाभाविक नाहीत. मोदी प्रधान सेवक असले तरी निष्काम कर्मयोगी नाही आहेत. त्यांची बारामती वारी अगदी फुकटात जाईल असं मानायचं कारण नाही. PDPशी युती होते तर NCP का नाही? पण या धावपळीत आमच्या शेतकऱ्यांचं काय होणार, आमच्या महिलांचं काय होणार, या राज्याचं काय होणार, पानसरेंचे मारेकरी सापडणार की नाही, हे आहेत खरे प्रश्न. असो, आज थांबूया इथंच. नामवंतांचे आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.